नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। गोधनीमधील प्रकाशनगर परिसरातील बाजारात गोळीबार केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाला आहे। 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या 4 हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ सुरू केली आणि एका तरुणाबद्दल चौकशी करत गोळीबार केला। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। लाडकी बहीण योजना हे आपले कवच आहे, त्यामुळे ही योजना यापुढे कायमस्वरूपी चालत राहील अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदीची अंमलबजावणी सुरू केली आहे। त्याचप्रमाणे आपणही लाडक्या बहिणींना लखपती बनवून त्यांना सोन्याचे दिवस दाखवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर 26% परस्पर शुल्क लादल्यानंतर काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली। काँग्रेस राज्यसभा खासदाराने सभागृहात तातडीने चर्चेसाठी हा विषय उपस्थित करण्याची परवानगी अध्यक्षांकडे मागितली आहे। अमेरिकेने 1 एप्रिलपासून अतिरिक्त आयात शुल्क लावल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका करण्यात येत आहे। 27% शुल्क लावल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवणार असून कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाही। भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळाली आहे। बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि भारत कुमार या नावाने विशेष ओळख मिळाली होती। मनोज कुमार यांनी क्रांती, पूरब और पश्चिम आणि उपकार सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहेत। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे। IPL मध्ये एकतर्फी झालेल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादला 80 धावांनी हरवले आहे। व्यंकटेश अय्यरच्या स्फोटक फलंदाजीनंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या वेगवान गोलंदाज वैभव अरोरा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्या गोलंदाजीमुळे KKRने हैदराबादचा 80 धावांनी पराभव केला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।